कोकणातले गणपती म्हटलं की भजन मंडळ आले. प्रत्येक वाड्यात भजन मंडळ असतं. माझे गाव आहे आरोंदा, सुभेदार वाडा. काही कारणास्तव आमच्या वाड्यातील भजन मंडळ येऊ शकले नाही. म्हणून आम्ही यावर्षी नेरवडे गावातील मेस्त्रीवाडी येथील भजन मंडळ बोलवले. सध्या कोकणात देखील मोठ्या आकाराच्या गणपतीच्या मूर्त्या ठेवल्या जातात आणि त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्या जातात. राज्य सरकार पर्यावरणपूरक मूर्ती वापरण्यास प्रोत्साहन देतात, ज्या नैसर्गिक माती जसे की शाडू माती आणि पर्यावरणपूरक रंगांपासून बनवल्या जातात. प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपी सारख्या पदार्थांमुळे आणि विषारी रंगांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निवडावी. तुम्ही देखील शाडू मातीच्या गणपती घरात ठेवा. मूर्ती लहान असेल तरी चालेल. डेकोरेशन भरपूर करा, लाइटिंग करा. घरात पेपर प्लेट किंवा पत्रावळी वापरा आणि पेपरचे ग्लास वापरा. विसर्जनाच्या दिवशी फुलांसकट प्लास्टिकच्या पिशव्या पाण्यामध्ये सोडू नका. आपले पर्यावरण प्रदूषित होण्यापासून वाचवा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या घरातील संपूर्ण भजन दाखवणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा आहे. ज्या कोणालाही भजनाची आवड असेल त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघावा.
गातो भावनानी अंगी भावना भावनानी अंगी गातो भावनानी अंगी भूषण
अंगी